नमस्कार मित्रांनो, आजची पहिली कहाणी शमशाबादची आहे। ही बात आहे 2014 सालची। रात्री सुमारे 7:30 ते 7:45च्या सुमारास होते। जोधत सिंह आपल्या शेजारी राहणाऱ्या एका वृद्धाकडे बसून गप्पा मारत होता। नुकतेच 10 ते 15 मिनिटे झाली असतील की अचानक एक जोरदार आवाज आला। हा बॉम्बस्फोटासारखा नव्हता, तर स्पष्टपणे गोळी झाडल्याचा आवाज होता। आवाज ऐकताच जोधत सिंह चमकला, कारण तो आवाज त्याच्याच घराच्या दिशेने आला होता। आजूबाजूचे लोकही ज्यांनी तो आवाज ऐकला होता ते आपापल्या घरातून बाहेर पडले आणि जोधत सिंहच्या घराकडे धावले। जोधत सिंहही वृद्धाकडून उठून वेगानं आपल्या घराकडे धावला। जेव्हा जोधत सिंह घरी पोहोचला तेव्हा पाहिलं की ओसरीत त्याचे वडील प्रेमचंद, भाऊ टीटू आणि टिंकू बसले होते। पण त्याची पत्नी हेमलता आणि धाकट्या भावाची पत्नी मिथिलेश कुठं दिसत नव्हती। जोधत सिंहच्या घरच्यांनीही गोळीसारखा आवाज ऐकला होता, पण त्यांनी तो गांभीर्यानं घेतला नव्हता। त्यांना वाटलं होतं की कदाचित कुणी फटाके फोडत असेल। त्यावेळी घरात जोधत सिंहचे 2 मामा आणि काही मुलंसुद्धा होती, जी खोलीत बसून टीव्ही पाहत होती। आवाज ऐकून तेही थोडा वेळ बाहेर आले, पण जेव्हा काही खास समजलं नाही तेव्हा पुन्हा टीव्ही पाहू लागले। जोधत सिंहचं मन अस्वस्थ झालं। तो पत्नीला हाक मारत खोलीकडे गेला। तेवढ्यात त्याची नजर जिन्याच्या दारावर पडली, जे बंद होतं। हे दार आतून नव्हे तर छताकडून बंद केलं होतं। तो हे समजू शकत नव्हता की छतावर कोण आहे। त्यानं ताबडतोब आपल्या भावांना हाक मारली। टिंकू आणि टीटू लगेच त्याच्याकडे धावत आले। आता त्यांनाही काहीतरी बिनसल्यासारखं वाटू लागलं होतं। तिघांनीही जिन्याचं दार वाजवत हाक मारली। जेव्हा कुणी उत्तर दिलं नाही तेव्हा टीटू आणि टिंकू यांनी ते दार तोडलं। दार तुटताच तिघं छतावर पोहोचले। त्यांनी जे दृश्य पाहिलं ते काळजाचा ठोका चुकवणारं होतं। तिथं चारही बाजूंनी रक्त पसरलं होतं। त्याच रक्तात माखलेली जोधत सिंहची पत्नी हेमलता पडलेली होती, तर हेमलताची दिराणी मिथिलेश छतावरच भिंतीला टेकून बसलेली होती। तिच्यासमोरच एक तमंचा पडलेला होता। जोधत सिंह लगबगीनं पत्नीकडे गेला। त्यानं रक्तानं माखलेल्या पत्नीला हलवलं, पण ती मरण पावली होती। पत्नीला अशा अवस्थेत पाहून तो जोरजोरात रडू लागला। टीटू आणि टिंकू हे समजून गेले की भावजयची हत्या मिथिलेशनेच केली असेल। ते तिच्याकडे रागानं पाहू लागले। याआधी की दोघे भाऊ काही बोलतात, मिथिलेशनं झटकन समोर पडलेला तमंचा उचलला। त्यात दुसरी गोळी भरून धमकी देत म्हणाली, माझ्याजवळ येऊ नका, नाहीतर गोळी मारीन। भीतीपोटी त्यांची तिच्याजवळ जाण्याची हिंमत झाली नाही। जोधत सिंहच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याच्या घराबाहेर उभे असलेले शेजारीही छतावर आले। त्यांनीही हेमलताचा मृतदेह पाहिला तेव्हा ते खूप हैराण झाले, पण त्यांना यकीन होत नव्हतं की मिथिलेश, जी हातात तमंचा घेऊन उभी होती, तीच खुनी असू शकते। यादरम्यान कुणीतरी पोलिसांना फोन केला आणि स्टार शमशाबाद पोलीस ठाण्यात सूचना पोहोचली। ही घटना 20 जानेवारी 2014 ची आहे। सुमारे 10 मिनिटांनंतर गस्तीवर फिरणारे 2 पोलीस कर्मचारी तिथून जात होते तेव्हा त्यांनी जोधत सिंहच्या घराबाहेर गर्दी पाहिली। चौकशी करत ते छतावर पोहोचले। मोहल्ल्यातील लोक मिथिलेशच्या भीतीपोटी वर जात नव्हते। छतावर जाऊन पोलिसांना अंदाज आला की मिथिलेशनं आपल्या जेठाणीची गोळी मारून हत्या केली आहे। त्यांनी ताबडतोब ठाणेदार अरुण कुमार यादव यांना फोन करून सूचना दिली। मिथिलेशच्या हातात अजूनही तमंचा होता, म्हणून पोलिसांना भीती होती की कुठं ती दुसऱ्या कुणाला गोळी मारून देऊ नये। त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हटलं की तिनं तमंचा खाली फेकून द्यावा, पण ती काही बोलली नाही आणि फक्त मृतदेहाकडे पाहत राहिली। मग पोलीस हळूहळू तिच्याकडे वाढू लागले। मिथिलेश पोलिसांना पाहून अजिबात घाबरली नाही, तर पोलिसांना हीच भीती होती की कुठं ती त्यांच्यावर गोळी झाडू नये। तेवढ्यात अचानक एका पोलिसानं झटकन तिचा तो हात पकडला ज्यात तमंचा होता। लगेच त्यांनी तमंचा हिसकावून घेतला आणि मिथिलेशला ताब्यात घेतलं। जेव्हा तमंचा तपासला गेला तेव्हा त्यात काडतूस भरलेलं होतं। घरात हेमलताच्या मृत्यूमुळे आक्रोश झाला होता। ठाणेदारांनी छतावर जाऊन तपास केला तेव्हा पाहिलं की हेमलताच्या डोक्यात गोळी लागली होती आणि डोकं फुटलं होतं। यावरून हे स्पष्ट होतं की तिची हत्या गोळी मारून केली गेली आहे। हेमलताच्या मृतदेहाजवळून असा कुठलाही पुरावा मिळाला नाही की मरण्यापूर्वी तिनं कुठलाही विरोध केला होता, पण छतावर बनवलेल्या चुलीत एक हातोडा मिळाला ज्यावर रक्त लागलं होतं। पोलिसांनी तोही जप्त केला। आता पोलीस आणि तिथं उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, शेवटी मिथिलेशनं आपल्या जेठाणीची हत्या का केली, आणि तीही गोळी मारून। यादरम्यान प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आग्र्याचे एसएसपी आणि एसपी देखील घटनास्थळी पोहोचले। त्यांनी मृतदेहाची पाहणी केली आणि संपूर्ण जागेची पाहणी केली। यानंतर त्यांनी मिथिलेश आणि घरच्यांशी बोलणी केली आणि मग ठाणेदारांना काही आवश्यक सूचना देऊन तिथून निघून गेले।
एसएसपी आणि एसपी गेल्यानंतर ठाणेदारांनी रात्रीच हेमलताच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी आग्र्याच्या एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पाठवून दिला. पोलीस आधीच मिथिलेशला ताब्यात घेऊन होते. जेव्हा तिला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली गेली तेव्हा तिनं अजिबात न घाबरता कबूल केलं की तिनं आपल्या जेठाणीची हत्या आपल्या पतीच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी केली आहे. जेव्हा तिनं हत्येची संपूर्ण कहाणी सांगितली तेव्हा ती खूपच चकित करणारी होती. मिथिलेशचं घर उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यातल्या मलपुरा भागातल्या नगला प्रताप गावात होतं. तिथल्या शेतकरी निबोरामची ती सगळ्यात मोठी मुलगी होती. निबोरामची आर्थिक स्थिती कमकुवत होती, म्हणून तो आपल्या मुलांना व्यवस्थित शिकवूही शकला नाही. कसंबसं तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. जेव्हा मिथिलेश प्रौढ झाली तेव्हा तिचे वडील निबोराम यांनी फारशी चौकशी न करता तिचं लग्न शमशाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या शंकरपूर गावात राहणाऱ्या प्रेम सिंह यांच्या मुलाशी केलं. लग्न एका दलालामार्फत झालं होतं, पण त्या दलालानं मुलाबद्दल खरी माहिती दिली नाही. खरं तर तो मुलगा कुठलंही काम धंदा करत नव्हता. तो नेहमी आपल्या वडिलांवर आणि मोठ्या भावांवर आर्थिक ओझं बनून राहिला. त्याच्या सवयींमध्ये जुगार खेळणं, सट्टा लावणं आणि गावातल्या लोकांशी भांडणं करणं यांचा समावेश होता. या हरकतींमुळे तो अनेकदा पोलीस कोठडीतही गेला होता. लग्नाच्या काही दिवसांनंतर जेव्हा मिथिलेशला पतीची खरी परिस्थिती कळाली तेव्हा ती खूप दुःखी झाली. तिच्याकडे आपल्या नशिबाला कोसळण्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. तिनं परिस्थितीशी तडजोड करत पतीला समजावण्याचा प्रयत्न केला की त्यानं काही काम करावं, पण तिच्या पतीनं तिच्या बोलण्याकडे कधीही गांभीर्यानं पाहिलं नाही. अशीच एकामागून एक पूर्ण 10 वर्ष सरली. तिचा पती आता 4 मुलांचा पिता बनला होता, पण त्यानं कधी आपल्या पत्नीच्या गरजा किंवा इच्छांकडे लक्ष दिलं नाही. त्याला घराचा खर्च चालवण्यात फारशी अडचण झाली नाही कारण त्याचे वडील आणि भाऊ त्याला आर्थिक मदत करत असत. जोधत सिंह उत्तर प्रदेश पोलिसात घोडदळात सिपाई होता. जोधत सिंह आणि मिथिलेशचा पती यांच्या लग्नात 1 आठवड्याचा फरक होता. जोधत सिंहची पत्नी हेमलता मलपुरा पोलीस ठाण्यामागे राहणाऱ्या जयंती प्रसादची मुलगी होती. जयंती प्रसादही यूपी पोलिसात सिपाई होते. जोधत सिंह 3 मुलांचा पिता होता, पण तो चोरून आपल्या भावाला आर्थिक मदत करत असे, तर हेमलता याचा कडक विरोध करत असे. मिथिलेशला रोजचं अन्न आणि कपाळा तर मिळायचा, पण तिच्याही अनेक गरजा होत्या. तिला वाटायचं की तिनंही आपल्या जेठाणीसारखी चांगली वस्त्र परिधान करावीत, चांगले कपडे असावेत आणि एवढे पैसे असावेत की आपल्या इच्छेनुसार खर्च करता यावा. अशा अनेक इच्छा तिच्या मनात दडल्या होत्या. पतीच्या सवयी पाहून तिला वाटायचं की तिच्या आयुष्यात जी उणीव आहेत ती कधीच भरून येणार नाहीत. लग्नाला 11 वर्ष उलटून गेली होती. या 11 वर्षांत तिचा पती आणि त्याच्या भावांच्या राहणीमानात आणि समाजातील प्रतिष्ठेत मोठा फरक पडला होता. वाईट काळातून गेल्यानंतरही तिचा पती आपल्या चुकीच्या सवयी सोडू शकला नाही. त्याचं मोहल्ल्यातल्या लोकांशी अनेकदा भांडण होत असे, ज्यामुळे पोलीस त्याला अनेकदा पकडून पोलीस ठाण्यात नेत असत. तेव्हा जोधत सिंह त्याला कसंबसं सोडवून आणायचा, पण आता घरचेही त्याला कंटाळले आणि त्याची आर्थिक मदत करणं बंद केलं. तेव्हा हेमलतानं त्यापासून सुटका करण्याचा मार्ग शोधला. तिनं आपल्या पतीच्या मदतीने आग्र्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रात लिहिलं होतं की तिचा दीर, जो तिच्या पतीचा सख्खा भाऊ आहे, त्याचं वर्तन योग्य नाही आणि जर त्यानं भविष्यात कुठलं गुन्हेगारी कृत्य केलं तर त्याचा जबाबदार फक्त तो स्वतः असेल, कुटुंब नाही. जेव्हा हे पत्र एसएसपींना मिळालं तेव्हा त्यांनी ते शमशाबाद पोलीस ठाण्यात आवश्यक कारवाईसाठी पाठवलं. ठाणेदारांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावलं आणि त्याला योग्य मार्गानं जाण्यासाठी कडक फटकारलं. तेव्हा त्यानं वचन दिलं की पुढे तो कुठलंही बेकायदेशीर काम करणार नाही. यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिलं. पोलिसांकडून अपमानित झाल्यानंतर तो घरी आला. नंतर त्याला आणि मिथिलेशला कळलं की हेमलतानंच त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. या गोष्टीमुळे मिथिलेशच्या मनात आपल्या जेठाणीबद्दल गाढ द्वेष निर्माण झाला. तशीही तो आपल्या मोठ्या भावाच्या राहणीमानाकडे पाहून मनातल्या मनात त्याचा द्वेष करत असे. पण आता हा द्वेष आणखी वाढला होता. जोधत सिंहची पोस्टे अलीगडमध्ये होती. हालात इतके वाईट झाले होते की जेव्हा जेव्हा जोधत सिंह अलीगडहून गावी यायचा तेव्हा तो आणि मिथिलेश जोधत सिंह आणि त्याच्या पत्नीशी बोलतही नसत. त्याच्या घरच्या गरजा वाढत चालल्या होत्या, पण त्याची आमदनी अगदीच कमी होती, म्हणून तो इकडून तिकडून उधारी घेऊन काम चालवू लागला. पण हे फार दिवस टिकलं नाही. काही दिवसांनी कर्ज मागणारेही त्याच्या घरी येऊ लागले आणि पैसे न मिळाल्यावर त्याला त्रास देऊन जात असत. घरात तंगी आणि अडचणी वाढल्या. यामुळे मिथिलेश आणि तिच्या पतीत रोज भांडणं होऊ लागली. शिवीगाळ आणि मारहाण हा त्यांचा दिनक्रम बनला होता. 21 जानेवारी 2013च्या रात्रीची गोष्ट आहे. तो नशेत होता. पत्नी मिथिलेशनं त्याला जेवू घालून झोपायला सांगितलं आणि स्वतः मुलांसोबत दुसऱ्या खोलीत झोपली.
तो ओसरीत झोपला होता. रात्री सुमारे 1 वाजता जेव्हा मिथिलेश बाथरूमला जाण्यासाठी उठली आणि ओसरीत पोहोचली तेव्हा तिची किंकाळी निघाली. तिचा पती रक्तानं माखलेला पडला होता. कोणीतरी त्याच्या छातीत गोळी मारली होती. मिथिलेशच्या किंकाळी ऐकून तिचे सासरे आणि दीरही तिथं आले. घरच्यांना कळेना की बंद घरात कुणी त्याला गोळी मारली. नंतर मोहल्ल्यातले लोकही जमले. काही लोक दबक्या आवाजात म्हणत होते की मिथिलेशनंच आपल्या नालायक पतीपासून सुटका करून घेण्यासाठी लायसन्सी बंदुकीनं त्याला मारलं. तर काही लोक जोधत सिन्हवर संशय घेऊ लागले की तो रात्री आला, सायलेन्सर लावलेल्या रिव्हॉल्व्हरनं त्याला मारून चुपचाप निघून गेला. लोकांचं तर इतकं म्हणणं होतं की जोधत सिंह आणि मिथिलेशमध्ये अवैध संबंध होते आणि तो त्यांच्या रस्त्यातला अडथळा होता, म्हणून त्याला हटवण्यात आलं. चहूबाजूंनी तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी बोलल्या जात होत्या, पण बहुतांश संशय मिथिलेशकडे होता. पण प्रेमसिंह हे चाहत नव्हते की त्यांची सून तुरुंगात जावी, म्हणून त्यांनी गावातील मान्यवरांशी बोलून लवकरात लवकर मुलाचा अंत्यसंस्कार करून टाकले आणि गावात अशी अफवा पसरवली की जास्त दारू पिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मिथिलेश वारंवार आपल्या जाऊजी आणि सासऱ्यांकडे पतीच्या हत्येची तक्रार दाखल करण्याची मागणी करत राहिली, पण त्यांनी मानलं नाही. जेव्हा हे प्रकरण पंचायतीसमोर आलं तेव्हा पंचांनी तिला समजावलं की कारण तुझं त्याच्याशी रोज भांडण होत असे, म्हणून पोलिसही असंच मानेल की तूच त्याच्या हरकतींना कंटाळून हत्या केली आहे. पंच आणि कुटुंबियांच्या बोलण्यात किती सत्य होतं हे स्पष्ट नाही, पण त्यावेळी कुठल्यातरी कारणानं मिथिलेशनंही पतीच्या हत्येवर गप्प राहणं पसंत केलं. तो गेल्यानंतर मिथिलेशच्या आयुष्यात एक विचित्र शांतता पसरली. आता तिच्याकडे उत्पन्नाचं कुठलंही साधन नव्हतं, म्हणून तिला आपल्या जाऊजी आणि सासऱ्यांवर अवलंबून राहावं लागलं. ती स्वतःच्या पायावर उभं राहू इच्छित होती, म्हणून घरी कपडे शिवण्याचं कामही करू लागली, पण त्यातून घराचा खर्च भागत नव्हता. तिची सगळी मुलं शाळेत जाऊ लागली होती, ज्यामुळे खर्च आणखी वाढला होता. आता जोधत सिंह मोकळेपणानं मिथिलेश आणि तिच्या मुलांना मदत करू लागला, पण हेमलताला हे सगळं अजिबात पसंत नव्हतं. ती सरळ मोहतर मिथिलेशशी बोलत नव्हती, पण संधी मिळाली की तिला टोमणे मारत राहायची. मजबुरीनं मिथिलेशला हे सगळं सहन करावं लागे. मिथिलेशची मुलंही हुशार झाली होती, हेमलता त्यांनाही आवडत नव्हती. जेव्हा जेव्हा हेमलता अलीगढहून शंकरपूरला यायची तेव्हा ती कुटुंबातल्या इतर मुलांसाठी काही ना काही आणायची, पण मिथिलेशच्या 4ही मुलांसाठी कधी काही आणत नव्हती. जाऊजीचं हे वर्तन पाहून मिथिलेशचं मन भरून यायचं. जाऊजी आपल्या दबंगपणाचं दाखवणं यासाठीही करायची कारण तिचे वडील आणि पती दोघेही पोलिसात होते. सोबतच पतीची चांगली कमाई आणि बँक बॅलन्स यामुळं ती खूप गर्विष्ठ झाली होती. ती गावात राहण्याऐवजी आग्र्याच्या कुठल्या वसाहतीत फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत होती. मिथिलेशला मात्र रोजच्या भाकरीसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागे, पण जाऊजी लाखो रुपयांचे घर आणि दागिने खरेदी करण्यात मग्न होती. मिथिलेशला ही गोष्ट बर्दाश्त नव्हती, पण तिला सर्वात जास्त दुःख होतं ते जाऊजीच्या सार्वजनिकपणे तिला अपमानित करण्यानं. दिराणी आणि जाऊजीमध्ये चाललेल्या या लढाईकडे ना जोधत सिंह लक्ष देत होता ना त्याचे वडील. यामुळे मिथिलेश खूपच कुंठित आणि परेशान झाली होती. मिथिलेश अजूनही पतीच्या गूढ मृत्यूचा धक्का विसरू शकलेली नव्हती. तिचं मन जाऊजीला धडा शिकवायचं इच्छित होतं, पण मुलांच्या भविष्याचा विचार करून ती स्वतःला रोखून धरत असे. जोधत सिंहच्या मुलांच्या सुट्ट्या झाल्या होत्या, म्हणून त्यानं कुटुंबासह आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. तो अनेक महिन्यांपासून घरच्यांना भेटला नव्हता. धाकट्या भावासाठीही लग्नाचं नातं ठरवायचं होतं. तो नेव्हीमध्ये होता आणि त्याची पोस्ट सौदी अरेबियात होती. त्याला आग्र्यात फ्लॅटही घ्यायचा होता आणि दिवंगत भावाच्या पहिल्या पुण्यतिथीला शांतीपाठात सहभागी व्हायचं होतं. 18 जानेवारीच्या संध्याकाळी जोधत सिंह पत्नी आणि मुलांसह आग्र्याहून निघाला. पत्नीच्या हट्टावरून त्यांना आधी सासरी जावं लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 11 वाजता मुलांना आजोळी सोडून जोधत सिंहनं आपल्यासाठी फ्लॅट शोधायला सुरुवात केली. बाईक घेऊन तो हेमलतासोबत देवरी रस्त्यावरच्या वसाहतीत गेला आणि तिथे एक फ्लॅट पसंत करून त्यानं बयानही दिलं. फ्लॅटचा सौदा पक्का झाल्याच्या आनंदात जोधत सिंह आणि हेमलतानं बाजारातून मिठाई खरेदी केली आणि मग मलपुराकडे निघाले. हेमलतानं आपल्या माहेरच्यांचं तोंड गोड केलं. सुमारे अर्ध्या तासानं ते शंकरपूरकडे रवाना झाले आणि संध्याकाळी सुमारे 6 वाजता तिथं पोहोचले. घरी जोधत सिंहचे 2 मामाही आले होते. एक आपल्या मुलीसाठी नातं पाहायला आला होता, तर दुसरा औषध घेण्यासाठी कारण 2 दिवसांनी दिवंगत भाच्याची पुण्यतिथी होती. दोघं तिथंच थांबले. घरी पोहोचून हेमलता आणि जोधत सिंह यांनी सर्वांचं अभिवादन केलं आणि हलकीफुलकी बोलणी झाली. हेमलता सासू आणि दिरांशी बोलण्यात व्यस्त झाली, तर जोधत सिंह शेजाऱ्याच्या आजारी वृद्धाकडे जाऊन शेकोटीवर हात शेकू लागला. बोलताना हेमलतानं बाईकच्या डिक्कीतून लाडूचा डबा मागवला आणि फ्लॅट खरेदीची गोष्ट सांगत सर्वांचं तोंड गोड केलं.
यादरम्यान मिथिलेशचा धाकटा मुलगा अंकित लाडू घेण्यासाठी जाऊजीकडे गेला, पण हेमलतानं त्याला ओरडून हाकलून लावलं. अंकितनं ही गोष्ट आपल्या आईला सांगितली. मिथिलेशच्या मनात हेमलताबद्दल जो द्वेष होता तो आता आगीसारखा पसरू लागला. तिनं अंकितला सांगितलं की तो खोलीत जाऊन टीव्ही पाहावा. अंकित खोलीत गेला. मग मिथिलेश आपल्या खोलीत गेली. पेटीतून पतीचा तमंचा काढला. पतीनं जिवंत असताना तिला तमंचा चालवायला शिकवलं होतं. ती तमंचा लपवून छतावर नेऊन ठेवला. सोबतच हातोडासुद्धा छतावर ठेवला होता. आता फक्त योग्य संधीची वाट पाहणं बाकी होतं. सुमारे 7:15 वाजता जेव्हा हेमलता सासू आणि दिरांजवळून उठून बाथरूमला जात होती, तेव्हा मिथिलेशनं तिचा पाय पकडून म्हटलं की तिला तिच्याशी थोडा वेळ एकटं बोलायचं आहे. तिनं मनमुटाव दूर करण्यासाठी 10 मिनिटं मागितली. दिराणीच्या सांगण्यावरून हेमलतानं 10 मिनिटं देण्यास काहीच हरकत दर्शवली नाही आणि मिथिलेशसोबत छतावर गेली. छतावर अंधार होता. हेमलताच्या सांगण्यावरून मिथिलेशनं बल्ब लावला. मिथिलेशनं अगदी त्याच जागी बसणं निवडलं जिथं तिनं हातोडा आणि तमंचा लपवून ठेवला होता. तिनं जाऊजीसाठी तिथंच पाठ घातला जेणेकरून तिला खाली उतरण्यास सोय व्हावी. दोघी सुमारे 2-3 मिनिटं बोलत होत्या. पण जेव्हा हेमलताला वाटलं की मिथिलेशकडे कुठली ठोस बात नाही, तेव्हा जसंच ती खाली उतरू लागली, मिथिलेशनं चपळाईनं हातोडा काढला आणि जोरदार वार केला. हेमलताच्या तोंडून आवाजही निघाला नाही. ती बेशुद्ध झाली आणि तिचं डोकं रक्तानं माखलं गेलं. मग मिथिलेशनं तमंचा काढला आणि द्वेषभरल्या नजरेनं तिच्याकडे पाहिलं. तिनं तमंचा हेमलताच्या डोक्यावर रोखून कान दाबला. एका गोळीच्या आवाजासह हेमलताचा जीव संपुष्टात आला. हत्येनंतर मिथिलेश छताच्या भिंतीला पाठ टेकून बसली. जणू तिला या कामानं खूप शांती मिळाली होती. ठाणेदारांनी मिथिलेशला तिच्या जेठाणीच्या हत्येबद्दल पश्चाताप झाला का असं विचारलं, पण तिनं पूर्ण निर्भयपणे सांगितलं की तिला कुठलाही पश्चाताप नाही, कारण हेमलता आणि कुटुंबातील इतर सदस्य मिळून तिच्या पतीच्या हत्येला जबाबदार होते. म्हणून तिनं सूड घेतला. चौकशीनंतर मिथिलेशला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आलं. तिच्या 4ही मुलांची जबाबदारी आता त्यांच्या आजोबांवर आली. आजची दुसरी कहाणी मुंबईची आहे. ही बात आहे 2024 सालची. मुंबईजवळच एक भाग आहे नालासोपारा. ही घटना नालासोपारा भागातल्या धानिक बागची आहे. 28 मे 2024 रोजी एका स्थानिक ग्रामस्थानं सकाळी सकाळी जेव्हा टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या निर्मनुष्य भागातून जात असताना दुर्गंधी येऊ लागली, तेव्हा त्याला काहीतरी शंका आली. जेव्हा तो जवळ गेला तेव्हा त्यानं झुडपात एका महिलेचा मृतदेह पडलेला पाहिला. मृतदेहाची अवस्था पाहून तो घाबरला आणि ताबडतोब गावच्या सरपंचाला सूचना दिली. गावच्या सरपंचानं परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत ताबडतोब पेलहर पोलीस ठाण्याला याबाबत सूचना दिली. पोलिसांना कॉल सकाळी सुमारे सकाळचे 7:30च्या सुमारास करण्यात आला. थोड्याच वेळात पेलहर पोलीस ठाण्याचं एक पथक वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी पोहोचलं. पोलीस पथक जसंच तिथं पोहोचलं, सर्वप्रथम त्यांनी संपूर्ण परिसर 4ही बाजूंनी वेढा घातला जेणेकरून कुठलाही पुरावा नष्ट होऊ नये. मग त्यांनी तिथली बारकाईनं तपासणी सुरू केली. महिलेची अवस्था पाहून हे स्पष्ट दिसत होतं की तिची अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. तिचा गळा कापण्यात आला होता आणि छातीवर व पोटावर चाकूच्या खोल जखमा होत्या. मृतदेह बराच सडला होता, ज्यामुळे पोलिसांना वाटलं की तिचा मृत्यू सुमारे 8 ते 10 तासांपूर्वी झाला असेल. महिलेजवळ ओळख दर्शवणारी कुठलीही वस्तू मिळाली नाही. ना कुठलं आधार कार्ड, ना मोबाईल फोन. जिथं मृतदेह सापडला तो भाग खूपच निर्मनुष्य होता. झुडपांनी भरलेला आणि आजूबाजूला कुठलीही माणसाची वस्ती नव्हती. सामान्यतः तिथं कुणी येतं जातंही नसे. या सर्व गोष्टी पाहून पोलिसांना संशय आला की कदाचित महिलेची हत्या कुठेतरी दुसरीकडे करून तिचा मृतदेह इथं आणून फेकण्यात आला, जेणेकरून कुणाला कळू नये आणि कुठलाही साक्षीदार मिळू नये. सर्व काही पाहता असं वाटत होतं की ही हत्या विचारपूर्वक आणि पूर्ण नियोजनानं करण्यात आली होती. गावच्या सरपंचानं जेव्हा महिलेचा मृतदेह मिळाल्याची बातमी पोलिसांना दिली, तेव्हा प्रकरण अत्यंत गंभीर वाटत होतं. म्हणून पेलहर पोलीस ठाण्यात ताबडतोब हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. कायद्याच्या भाषेत हे भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि 201 अंतर्गत दाखल करण्यात आलं. पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी स्वतः हा खटला हाती घेतला आणि सांगितलं की कुठल्याही कोनातून हा खटला सुटू नये. त्यांनी ताबडतोब अनेक वेगवेगळी पथकं तयार केली. कुठलं पथक ओळखीवर काम करू लागलं, कुठलं पुराव्यांच्या तपासणीत लागलं आणि कुठलं आजूबाजूच्या लोकांकडून चौकशी करण्यात जुटलं. म्हणजे चौकशी प्रत्येक दिशेनं फैलावली गेली, जेणेकरून लवकरात लवकर सत्य समोर येऊ शकेल. पोलिसांसमोर सर्वात पहिली अडचण होती की मृत महिला कोण आहे, म्हणजे तिचं नाव किंवा घराचा पत्ता सांगू शकेल अशी कुठलीही वस्तू मिळाली नव्हती. पण एका गोष्टीनं पोलिसांचं लक्ष वेधून घेतलं.
ती महिला बुरखा घातलेली होती. याच गोष्टीवरून पोलिसांना संशय आला की कदाचित ती मुस्लिम समाजातली असू शकते. इथूनच पोलिसांनी त्याच दिशेनं चौकशी सुरू केली. पोलिसांच्या एका पथकानं ताबडतोब नालासोपारा, विरार आणि वसई सारख्या आजूबाजूच्या भागांतून मतदार यादी मागवली आणि त्या घरांची ओळख केली जी मुस्लिम समुदायाची होती. यानंतर पथकानं एक घरी जाऊन चौकशी सुरू केली. त्यांनी लोकांकडून ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला की कुठल्या महिलेच्या गायब झाल्याची माहिती आहे का, कुणी काही दिवसांपासून दिसत नाही का, किंवा कुणी गुमशुदगीची तक्रार दाखल केली आहे का. पोलिसांनी विशेषतः त्या घरांशी संपर्क केला जिथं तरुण स्त्रिया राहत असत किंवा जिथं अलीकडे कुठल्या स्त्रीची हालचाल संशयास्पद होती. तथापि सुरुवातीला पोलिसांना असा कुठलाही पक्का सुगावा मिळाला नाही ज्यामुळे महिलेची ओळख पटू शकेल. पण चौकशीची ही दिशा पोलिसांसाठी आवश्यक होती, म्हणून पथकानं ही दिशा सोडली नाही आणि सखोलपणे काम सुरू ठेवलं. यादरम्यान पोलिसांच्या दुसऱ्या पथकानं घटनास्थळावरून मिळालेल्या पुराव्यांवर काम सुरू केलं. सर्वप्रथम त्यांनी तिथून मिळालेला चाकू फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवला. मग पथकातील काही लोक आजूबाजूच्या दुकानांमध्ये आणि शस्त्र विक्रेत्यांकडे गेले. चाकूचा फोटो दाखवून विचारलं की त्यांनी असा कुठला चाकू विकला आहे का, पण कुणीही तो ओळखला नाही. यानंतर पोलिसांनी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष दिलं ज्या घटनास्थळावरून मिळाल्या होत्या, जसं की 3 वापरलेले कंडोम आणि एक डिले स्प्रेचा डब्बा. डिले स्प्रेच्या डब्यावर बॅच क्रमांक छापलेला होता, जो पोलिसांसाठी एक महत्त्वाचा सुगावा बनला. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी एका पथकाला सांगितलं की त्यांनी नालासोपारा आणि आजूबाजूच्या मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन चौकशी करावी. पोलिसांच्या पथकानं एकेका मेडिकल दुकानात जाऊन दुकानदारांना डिले स्प्रेचा डब्बा आणि कंडोमचं पॅकेट दाखवून विचारू लागले की ही वस्तू तुम्ही विकली आहे का. अनेक मेडिकल दुकानांमध्ये चौकशी केल्यानंतर पोलिसांना शेवटी एक मेडिकल स्टोअर असा मिळाला जिथून त्यांना कामाची माहिती मिळाली. जेव्हा पोलिसांनी डिले स्प्रे आणि कंडोमचे पॅकेट दाखवले तेव्हा दुकानाच्या मालकानं ते ओळखले. त्यानं स्पष्टपणे सांगितलं की काही दिवसांपूर्वी एक मुलगा आला होता आणि या दोन्ही गोष्टी त्यानंच विकत घेतल्या होत्या. पोलिसांनी मग त्या मेडिकल स्टोअरची सीसीटीव्ही फुटेज तपासली. फुटेजमध्ये स्पष्ट दिसलं की एक तरुण दुकानात आला, त्यानं तेच सामान विकत घेतलं आणि बाहेर निघून गेला. आता पोलिसांकडे संशयिताची प्रतिमा होती, ज्यामुळे चौकशीला मोठं वळण मिळालं. तिकडे जी पोलीस पथक परिसरात जाऊन मुस्लिम कुटुंबांकडून चौकशी करत होतं, त्यांना एक घर असं मिळालं जे पाहण्यात थोडं विचित्र वाटत होतं. दार उघडं होतं आणि आतून 2 लहान मुलं रडत असल्याचा आवाज येत होता. जेव्हा पोलीस आत गेले आणि आजूबाजूच्या शेजाऱ्यांना विचारलं की मुलं का रडत आहेत, तेव्हा एका महिलेनं सांगितलं की या मुलांची आई 3 दिवसांपासून गायब आहे आणि त्यांचे वडील कुठंतरी बाहेर गेले आहेत, कदाचित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला. हे ऐकताच पोलिसांना संशय आला की कदाचित याच घरातील महिला ती मृतिका असू शकते जिचा मृतदेह टेकडीजवळ सापडला होता. पथकानं ताबडतोब पोलीस ठाण्यात फोन करून पाहिलं की कुणी महिलेच्या गायब होण्याची तक्रार दाखल केली आहे का. थोड्या वेळानं पोलिसांना कळालं की जियाउल शाह नावाचा एक व्यक्ती पोलीस ठाण्यात आला होता आणि त्यानं आपल्या पत्नीची गुमशुदगीची तक्रार दाखल केली होती. पोलीस पथकानं ताबडतोब पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्याशी बोलणी केली आणि संपूर्ण माहिती मिळवली. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईच्या सरजे रुग्णालयात पाठवण्यात आला होता. पोलिसांनी जियाउल शाह यांना मृतदेहाची छायाचित्रे दाखवली जेणेकरून तो मृत महिलेची ओळख करू शकेल. शाह यांनी छायाचित्रे पाहून लगेच सांगितलं की ही त्यांची 34 वर्षांची पत्नी सायरा बानो आहे. त्यांनी ही ओळख तिच्या हातातल्या चुड्या, परिधान केलेले कपडे आणि विशेष म्हणजे तिला एक बोट खूपच लहान होतं जे सामान्य लोकांपेक्षा वेगळं होतं या गोष्टीवरून केली. काही दिवसांनंतर पोलीस शाह यांना घेऊन सरजे रुग्णालयाच्या शवगृहात गेले, जिथं त्यांनी पुन्हा एकदा आपल्या पत्नीची ओळख पटवली. अशा प्रकारे महिलेची ओळख स्पष्ट झाली. या ओळखीनंतर प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांचा चौकशी आणखी वेगवान झाला. पोलिसांनी जियाउल शाह यांना मेडिकल स्टोअरमधून सामान विकत घेणाऱ्या तरुणाची सीसीटीव्ही प्रतिमा दाखवली. शाह यांनी त्या तरुणाला आपला 21 वर्षांचा पुतण्या नजबुद्दीन मोहम्मद सम्मी म्हणून ओळखलं. शाह यांनी पोलिसांना सांगितलं की सम्मी त्या भागात राहत नसला तरी काही दिवसांपूर्वी तो तिथं पाहिला गेला होता. पोलिसांनी जियाउल शाह यांच्याकडून सम्मीचा मोबाईल क्रमांक घेतला, पण जेव्हा कॉल केला तेव्हा फोन बंद मिळाला. यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदत घेतली. कॉल रेकॉर्ड्स आणि इतर डिजिटल पुराव्यांची चौकशी केली. याच चौकशीदरम्यान कळालं की नजबुद्दीन मोहम्मद सम्मी दिल्लीच्या अमन विहार भागात एका बेकरीत काम करतो. चौकशी अधिकारी सोपान पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस पथक दिल्लीला रवाना झालं. तिथं जाऊन त्यांनी त्या भागातल्या जवळपास 100 पेक्षा जास्त बेकरी दुकानांमध्ये चौकशी केली. शेवटी त्यांची मेहनत रंगली आणि सम्मी पकडला गेला. मग त्याला महाराष्ट्रात आणून अटक करण्यात आली.
पोलिसांच्या चौकशीत सम्मीनं कथितपणे हे रहस्य उघड केलं की त्याचं आपली मावशी सायरा बानूशी गेल्या 2 वर्षांपासून नातं चालू होतं. दोघांमध्ये प्रेमप्रकरण होतं, पण जेव्हा सम्मीचं दिल्लीत लग्न झालं तेव्हा त्यानं आपल्या मावशीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. यामुळे सायरा बानूला खूप राग आला आणि दोघांमध्ये भांडणं तंटे होऊ लागले. इतकंच नव्हे तर सम्मीची पत्नीही आपल्या पतीवर संशय घेऊ लागली होती. हाच तो क्षण होता जेव्हा सम्मीनं आपल्या मावशीची हत्या करण्याचा मनोदय केला. जेव्हा पोलिसांनी सम्मीला महाराष्ट्रात आणून चौकशी केली तेव्हा त्यानं संपूर्ण घटनेचा खुलासा केला. त्यानं सांगितलं की त्यानं सायरा बानूला उशिरा रात्री एका निर्मनुष्य जागी भेटण्यासाठी बोलावलं जेणेकरून कुणी त्यांना पाहू शकू नये. यासाठी त्यानं स्थानिक मेडिकल स्टोअरमधून कंडोम आणि डिले स्प्रे विकत घेतलं होतं. जेव्हा सायरा बानू तिथं पोहोचली तेव्हा दोघांनी कथितपणे संबंध ठेवले. पण यानंतर सम्मीनं अचानक चाकू काढला आणि सायरा बानूचा गळा कापला. मग त्यानं चाकूनं तिच्या शरीरावर अनेक वार केले. हत्येनंतर त्यानं सायरा बानूचा मृतदेह एका टेकडीच्या पायथ्याशी फेकून दिला आणि मग परत दिल्लीला निघून गेला. पोलिसांच्या चौकशीत सम्मीनं कथितपणे हे रहस्यही उघड केलं की त्यानं गुन्हेगिरीच्या ठिकाणाजवळ निष्काळजीपणानं काही पुरावे सोडून दिले होते, जसे कंडोम आणि डिले स्प्रेचा डब्बा. हेच पुरावे पोलिसांना प्रकरण सोडवण्यासाठी मदतगार ठरले. जेव्हा जियाउल शाह यांना कळलं की त्यांची पत्नी सायरा बानूचा आपल्या पुतण्याशी अवैध नातं चालू होतं तेव्हा ते खूप खचले आणि हैराण झाले. ही बातमी त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होती, कारण ते आपल्या पत्नी आणि कुटुंबाबद्दल अशा प्रकारचा विचारही करू शकत नव्हते. ही घटना हेही दर्शवते की कुटुंबात दडलेली रहस्य आणि अवैध नाती कधीकधी संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. अशा प्रकरणांमध्ये वेळीच मोकळेपणानं बोलणं आणि योग्य पाऊल उचलणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून मोठं नुकसान होऊ नये. अवैध नात्यांच्या या कहाणीतून आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायला हवी की नात्यांमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे विश्वास आणि प्रामाणिकपणा. जेव्हा या गोष्टी तुटतात तेव्हा नातं खराब होऊ लागतं आणि त्यातून खूप नुकसान होतं. जर कुणाचं चुकीचं किंवा लपवून ठेवलेलं नातं असेल तर ते केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी अडचणी घेऊन येतं. अशी नाती कधीच फार काळ लपून राहत नाहीत आणि जेव्हा सत्य बाहेर येतं तेव्हा मोठा धक्का बसतो. म्हणून नात्यांमध्ये स्पष्टपणा आणि सत्यता सर्वात महत्त्वाची आहे. कुठलीही अडचण असेल तर मोकळेपणानं बोला. लपवून ठेवल्यानं काही होणार नाही. असं केल्यानं गैरसमज कमी होतात आणि कुटुंबात सुखद शांती राहते. लक्षात ठेवा, फसवणूक आणि विश्वास मोडणं कुणासाठीही चांगलं नसतं. म्हणून नेहमी प्रामाणिकपणा आणि सन्मानानं नाती जपा. यामुळे आयुष्यही चांगलं जातं आणि सगळ्यांची नातीही मजबूत होतात. आमचा उद्देश आहे की लोक या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गांवर चालण्यापासून दूर राहावे. ही कहाणी एक महत्त्वाचा इशारा आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणं किती महत्त्वाचं आहे. आपण मिळून एक चांगला समाज बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथं प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशा सत्य घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशांसोबत मी पुन्हा परत येईन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला.